संपूर्ण भारतामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्वच घटक पक्ष हे संपूर्ण देशामध्ये कामाला लागले। ही गोष्ट खरी आहे की ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला हा मतदारसंघ मिळावा ही कार्यकर्त्यांची मागणी होती आणि कार्यकर्त्यांची मागणी असणं, उमेदवारांची इच्छा असणं हे रास्त आहे। परंतु एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच घटक पक्षानं एक दिलानं आपल्या उमेदवाराकरता काम केलं पाहिजे आणि त्याच अनुषंगानं काल साधारणतः 10:30च्या आसपास मीडियाच्या माध्यमातून ठाणे लोकसभा ही सीट शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मिळाली आणि नरेश म्हस्के हे उमेदवार म्हणून जाहीर झाले। माझ्या त्यानंतरच्या 4 बैठका नवी मुंबईमधील विविध विभागांमध्ये होत्या। त्या शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष त्यांच्या या बैठकांमध्ये महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि त्याचबरोबर आता नव्यानं घोषित झालेला उमेदवार हा जरी भारतीय जनता पार्टीचा नसला तरी आपल्या सर्व घटक पक्षांना म्हणजे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवारांची आणि त्याचबरोबर रासप आणि आता मनसेनी देखील या महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे। त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये ज्या मतदारसंघामध्ये त्या पक्षाचे उमेदवार आले त्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि ज्या कार्यकर्त्यांची, ज्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या पक्षाला मिळू शकलं नाही त्यामध्ये थोडीशी नाराजी ही स्वाभाविक आहे। परंतु हा एक दिवस आपण त्याबद्दलचं दुःख जरी व्यक्त केलं तरी पुन्हा महाराष्ट्रामधून 48 पैकी किमान 45 जागा निवडून आणण्याकरता आणि देशामध्ये पुन्हा तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता आपल्याला जर 400 पार जायचं असेल तर एक आणि एक जागा आपल्याकरता महत्त्वाची आहे आणि त्याच पद्धतीनं नवी मुंबईमध्ये देखील काम व्हावं अशा प्रकारचं आवाहन आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील, संजीवजी नाईक असतील किंवा मी नवी मुंबई जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून सर्व कार्यकर्त्यांना केलं आहे। काही गोष्टी कार्यकर्त्यांची नाराजी ही आम्हाला अपेक्षित होती, परंतु ज्यावेळेस आम्ही कार्यकर्त्यांना आव्हान केलं की आता एक दिलानं आपल्याला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्याकरता काम करायचं आहे आणि तेव्हा अनपेक्षित अशा काही कार्यकर्त्यांनी आपली मतं व्यक्त केली आणि त्या गोष्टींमधल्या काही गोष्टींची दखल नक्कीच माझ्या स्तरावर आणि पक्षस्तरावर घेतली जातील। भूतकाळामध्ये जे काही नवी मुंबईतल्या शिवसेनेतील घटकांनी केलेले जे काही वाक्य आहेत किंवा घेतलेला प्रेस कॉन्फरन्स आहे त्याचं थोडंसं नाराजीचं सूर किंवा त्याबद्दल नाराजी ही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। परंतु कोणतीही नाराजी असते ही आताच्या देशामधील, संपूर्ण देशामधील परिस्थिती आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही नाराजी त्यापेक्षा मोठी असू शकत नाही। त्यामुळे आताच्या स्तरावर संपूर्ण कार्यकर्त्यांशी पुन्हा भेट घेऊन काही गोष्टी आमच्या स्तरावर, काही गोष्टी पक्षश्रेष्ठींच्या स्तरावर हा नक्कीच कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या असलेल्या समस्या सोडून पुन्हा एकदा एका जोमानं महायुतीच्या उमेदवाराकरता संपूर्ण नवी मुंबईतील सर्वच कार्यकर्ते कामाला लागतील असा माझा विश्वास आहे। उमेदवारी आज संपूर्ण कार्यकर्त्यांची बैठकच त्याकरता होती की आपल्याला अपेक्षित होतं, परंतु आपल्याला अपेक्षित असलेल्या सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात। त्यामुळे ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवाराला तिकीट मिळतं त्या ठिकाणी आनंद असतो, ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणी दुःख असतंच। परंतु अशी जरी परिस्थिती असली तरी तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता सर्वांनी एक दिलानं कामाला लागलं पाहिजे। त्यामुळे तुम्ही काम कराल का हा प्रश्नच मूळतः चुकीचा आहे। संपूर्ण कार्यकर्त्यांनी काम करावं, एक दिलानं करावं। फक्त कार्यकर्त्यांनी नाही तर नागरिकांच्या मनामध्ये देखील सकारात्मकता निर्माण करायची आणि जरी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नसला तरी पण महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याकरता या बैठका झालेल्या आहेत आणि नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये जी काही कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे, काही आमच्या स्तरावर, काही पक्षश्रेष्ठींच्या स्तरावर, नक्कीच त्या सोडून पुन्हा आम्ही जोमानं सर्वजण कामाला लागू। नाही बघा की आज संपूर्ण देशामध्ये किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोणी सगळे वरिष्ठ नेते आहेत त्या सर्वांच्या स्टेटमेंट्समध्ये किंबहुना त्यांच्या वक्तव्यामध्ये एक वाक्यता आपल्याला बघायला मिळते
मग 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 ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असो, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपमुख्यमंत्री आणि नेते अजितदादा पवार असो, यांनी जेव्हा केव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं आहे किंवा वैयक्तिक मत म्हणून कोणी व्यक्त केलं नाही, सर्वांनीच महायुतीच्या अनुषंगानं आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे अशा प्रकारची वक्तव्य आजवर केली आहेत. परंतु ही गोष्ट खरी आहे की ह्या साधारणतः महिन्याभराच्या कालखंडामध्ये नवी मुंबईमधल्या काही नेत्यांनी जी जाहीर वक्तव्य केली की आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करणार नाही, आम्ही अमुक फलाना व्यक्तीचं काम करणार नाही, ही त्याला विसंगती देणारं होतं. आणि त्याच्यामुळेच काही ठिकाणी आज कार्यकर्त्यांचा बांध फुटलेला या ठिकाणी बघायला मिळतो. जेव्हा आम्ही प्रामाणिकपणं या संपूर्ण या वर्षभरामध्ये महायुतीचं काम केलं आणि जो कोणता उमेदवार येईल त्या उमेदवाराकरता आम्ही सर्वजण मिळून काम करू, तेव्हा एखाद्या पक्षानं घेतलेली भूमिका ही आता पक्षाचा उमेदवार बदलला त्यामुळे ती त्यांचं मत आणि मग आता आमच्यावर हा अन्याय नाही का अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांची होती. परंतु त्यांचा जो काही त्यांची नाराजी आहे ती नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. एका व्यक्तीचं स्टेटमेंट्स हे पक्षाचं किंवा माहितीचं स्टेटमेंट नसू शकतं. त्यामुळे आमच्या स्तरावर आणि नंतर मग वरिष्ठांच्या स्तरावर या कार्यकर्त्यांची समजूत काढून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान बनवण्याकरता आम्ही सर्व नवी मुंबईमधले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करू आणि आजवरचे सर्वच रेकॉर्ड आम्ही मोडू असा विश्वास व्यक्त करतो. जर कमळ नाही तर